नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे पथकर न भरणाऱ्या वाहनांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून सुरू सुद्धा झालेली आहे. त्यानुसार टोल नाक्यांवरील सर्व मार्गिका फास्टॅगमध्ये परावर्तित करण्यात आल्या आहेत. MSRDC मार्फत टोल नाक्यांवर फास्टॅगच्या जोडीला हायब्रिड पद्धतीनेही टोल वसुली केली जात असल्याने 2 मार्गिका हायब्रिड पद्धतीच्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रोख, स्मार्ट कार्ड, POS, डेबिट कार्ड, QR कोड आदींद्वारे टोल स्वीकारला जात होता. मात्र 1 एप्रिल पासून या हायब्रिड मार्गिका बंद करून सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे MSRDC मार्फत टोल वसुली होणाऱ्या 9 रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर केवळ फास्टॅग मार्फतच टोल वसूल केला जाणार आहे. तर मित्रांनो, फास्टॅग स्टिकर लावणे हे आता बंधनकारक झालेले आहे. नव्या निर्णयामुळे फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी फास्टॅग स्टिकर खरेदी करावेत असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. तर मित्रांनो, समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला आज 1 एप्रिल पासून कात्री लागणार आहे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धीवरील पथकरात 19% वाढ केली आहे. परिणामी कार आणि हलक्या वाहनांना प्रति किलोमीटरसाठी सध्याच्या 1.73 रुपयांऐवजी 2.6 रुपये टोल भरावा लागेल. तर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना 1445 रुपये टोल द्यावा लागेल आणि सध्या नागपूर ते इगतपुरी या प्रवासात 1080 रुपये टोल भरावा लागतो, पण 1 एप्रिल पासून तो 1290 रुपये एवढा टोल भरावा लागेल. MSRDC कडून दर 3 वर्षांनी टोल वाढ केली जाते आणि नवे टोल दर पुढील 3 वर्षासाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत लागू राहतील. हे तुम्ही लक्षात ठेवा. किलोमीटर निहाय किती वाढ होणार आहेत तर बघूयात की वाहनाचा प्रकार कोणता आहे. कार, हलकी किंवा मोटार वाहने सध्याचे त्याचे दर आहे 1.1 रुपया 73 पैसे. नवे दर आहेत 2.6. हलकी व्यावसायिक वाहने किंवा मिनी बस 2.79 हा सध्याचा दर आहे आणि नवीन दर आहे 3.32. बस अथवा 2 आसांचा ट्रक त्याचे दर आहेत 5.85 आणि नवे दर आहेत 6.97. 3 आसनांची व्यावसायिक वाहने ही 6.38 आधीचा दर होता, आता 7.60 एवढा दर झालाय. अवजड बांधकाम यंत्रसामग्री 9.18 आधीचा दर आणि आताचा 10.93. अति अवजड वाहने ही 11.17 पूर्वी होता आणि 13.30 आता झालाय. तर मित्रांनो, लक्षात घ्या, हे बदल झालेले आहेत आणि काही नवीन नियम लागलेले आहेत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टोल नाक्यांवर कर वसुली ही कायम केली जाते आणि या काही वर्षाआधी ज्या प्रकारे वाहतूक नियमांचे सगळ्यांनी पालन केले तेव्हाच फास्टॅग कार्ड सुद्धा लावून घेतलेले होते. पण ज्यांच्याकडे फास्टॅग कार्ड अजूनही गाड्यांवर बसवलेले नाही त्यांच्याकडून आता दुप्पट कर वसूलला जाणार आहे. त्यामुळे कृपया जर तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल तर तो लवकरात लवकर लावून घ्यावे. आणि या टोल नाक्यांवर फास्टॅग बंधनकारक आहे, जसे की वांद्रे वरळी, सागरी सेतू, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई पुणे जुना मार्ग